त्यानंतर फी स्ट्रक्चर तुम्ही बघू शकतात, याचा स्क्रीनशॉट सुद्धा तुम्ही काढू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की ओपन कॅटेगरी जर महाराष्ट्र कॅन्डिडेट असेल तर तुम्हाला 1,32,570 फीस पडणार आहे. त्यानंतर कॅटेगरी मधून जर असेल ओबीसी, ईडब्ल्यूएस, एससीबीसी आणि ईबीसी, जर बॉईज कॅन्डिडेट असेल तर तुम्हाला 80,000 फीस पडणार आहे आणि त्यानंतर गर्ल्स कॅन्डिडेट असेल तर 27,000 फीस पडणार आहे. आणि जर बाकीच्या कॅटेगरी मधून जर तुम्ही बिलॉंग करत असाल जसं एनटी, व्हीजे, एसबीसी, टीएफडब्ल्यूएस मधून जर तुम्ही ऍडमिशन घेत असाल तर तुम्हाला 27,000 फीस पडणार आहे आणि एससी एसटी मधून जर असाल तर 12,000 फीस पडणार आहेत. हे जे फीज आहेत जर तुम्ही अगेन्स्ट कॅप ऍडमिशन घेतली तर तुम्हाला ओपन कॅटेगरीचा कॉलम रेफर करायचे. त्यानंतर पीआयसीटीला ही आयएलएस सीट सुद्धा आहे. तर नेमकं आयएलएस सीट काय आपण हे डिटेलमध्ये बघणार आहोत. बट आयएलएस सीट ह्या 20% ऑफ द सँक्शन इनटेक असतात. त्यामधलं जर फी स्ट्रक्चर काय राहणार आयएलएस राऊंडचं, तर तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करून आयएलएस राऊंडचं फी स्ट्रक्चर विचार